हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, वेळ आहे दुपारच्या 3 वाजलेले आहेत आणि मी थोड्या वेळ ना म्हणजे जेवण वगैरे केल्याच्या नंतर ना थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर आता उठून आली आहे किचनमध्ये. तर इथे ना हंडा रिकामी झाला होता पिण्याच्या पाण्याचा. तर आता हंडा भरून ठेवते आणि ॲक्वाचं पाणी भरायचं म्हणलं तर थोडंसं उशीर लागतो ना, त्यामुळं मी दुपारच्या टायमालाच असं हंडा लावून ठेवते. आणि कसं 12 लिटरची टाकी आहे ॲक्वाची आणि त्यामुळं ना जेव्हा ती हंड्यामध्ये पूर्ण टाकी खाली होते तेव्हा पुन्हा ती टाकी भरावी लागते आणि पुन्हा मग त्या टाकीतून पाणी हंड्यामध्ये सोडायचं. म्हणजे 2 वेळा ही प्रोसेस करावी लागते. त्यामुळं ना थोडासा उशीर लागतो हंडा भरायला. आता जर लावलं हंडा भरायला तर संध्याकाळच होते ही हंडा भरायला. त्यामुळंच पटापट आता हे भरून ठेवते. पण हंडा ना भरून ठेवलेला खूप महत्त्वाचा आहे इथे, कारण की ना लाईट सारखं ये जा करते आणि ॲक्वा जो आहे ना तो लाईटीवरतीच आहे. म्हणजे घरामध्ये इन्व्हर्टर आहे, पण इन्व्हर्टरवरती ॲक्वा अजिबात चालत नाही. त्यामुळं ना लाईट असली तरच पाणी भेटतं पिण्यासाठी, नाहीतर नाही भेटत. म्हणून ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप पडतो जर लाईट नसली तर. अख्खा दिवस जर लाईट नाही आली तर मग पिण्याचं पाणी कमी पडतं. त्यामुळं ना हंडा भरून ठेवलेलाच बरा पडतो इथे. तर आता हंडा जो आहे तो एकदम स्वच्छ घासून धुवून ठेवला आणि इथे ना थोडंसं भांडे पण राहिले होते. तर भांडे ना म्हणजे दुपारच्या जेवणाचे भांडे वगैरे सगळे मी घासून ठेवले होते. पण त्यानंतर ना अनुष्काने तिला ना अचानक गोड रवा खावासा वाटला होता. त्यामुळं तिला गोड रवा बनवून दिला आणि त्याच्यासाठी काढलेली कढई आणि दुधाचा टोप आणि छोटं मोठं प्लेटा वगैरे आहेत, तर त्या पण घासून घेते लगेच. आणि काल मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता, कारण की थोडंसं प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळं ना व्हिडिओ वगैरे बनवायला वेळ भेटत नाही. आणि त्याचसोबत ना थोडीशी माझी पण तब्येत खराब आहे. म्हणजे ना आतून ताप आलं आहे वाटतं, त्यामुळं थोडंसं कणकणी जाणवल्यासारखी वाटते. त्यामुळं ना जर पण उमटला आहे एवढा मोठा आणि तोंडाला आग पण करता येत नाही, एवढं हे झालं आहे. त्यामुळे मी फेस जास्ती दाखवत नाही आता. आणि माझ्या नंदेची तब्येत पण ना आता स्टेबल आहे आणि चांगली झाली आहे आणि ना अगोदरपेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. पण ना त्यांनी ठरवलं आहे म्हणजे गावाला ट्रीटमेंट करायची त्यांची, कारण की ना पॅरालाईजचा किंवा काविळीचा उपचार ना गावाला थोडासा चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळं गावाला इलाज करायचा पुढचा असं त्यांनी ठरवलं आहे आणि त्यामुळं ना आता ते लवकरच डिस्चार्ज घेणार आहेत आणि त्यांना गावाला घेऊन जाणार आहेत. आणि इथे बघा मी ना एक छोटासा पाईप आणला आहे हंडा भरण्यासाठी, कारण की ना म्हणजे ॲक्वाचं पाणी हंड्यामध्ये भरायचं म्हणलं तर मला या अगोदर जेव्हा पण मला हंड्यामध्ये भरायचं असत होतं तेव्हा ना मला हंडा घेऊन उभं राहावं लागत होतं आणि एकदम स्लो पाणी पडायचं आणि तोपर्यंत मग हंडा घेऊनच उभं राहावं लागत होतं, कारण की खाली वॉश बेसिन आहे आणि खाली हंडा ठेवायला जागा पण नाही. म्हणजे एकदम व्यवस्थित हंडा बसत नाही आणि त्यामध्ये पाणी पण पडत नाही. त्यामुळं ना त्याला घेऊन उभं राहावं लागत होतं. म्हणून ना मी आयडिया केली, हार्डवेअरमधून छोटासा पाईप आणला आणि मग आता हा पाईप डायरेक्टली मी ॲक्वाच्या नळाला जॉईंट करते आणि हंड्यामध्ये सोडून देते. मग त्याला कितीही वेळ लागला तरी आता काही फरक पडत नाही. आणि त्यानंतर ना आता मी इथे थोडंसं दूध गरम करून घेते. दूध संपलं होतं घरातलं आणि आता स्टेशनवर जाऊन दूध वगैरे आणायचं म्हणल्यावरती पॉसिबल नव्हतं. त्यामुळं इथूनच जे भेटतं दूध तेच आणलं, अमूल दूध आणलं आणि आता हे गरम करून घेते. कारण की दुपारी रवा बनवला, त्या रव्यासाठी ना जेवढं होतं तेवढं दूध संपवलं. मग आता ना चहा वगैरे बनवायला दूध नव्हतं आणि त्यामुळं इथूनच आणलं छोटंसं पाकिट. आणि आता हे गरम करून घेते आणि त्यानंतर ना पटकन मी नाश्त्याला पण काहीतरी बनवून घेते, कारण वैभव येईल आता थोड्या वेळाच्या नंतर. म्हणजे 5 वाजेपर्यंत त्याची शाळा सुटते आणि घरी येता येता त्याला 4:15 तरी होतात.
आणि घरी आला की त्याला भूक लागते, कारण की ना दिवसभर खेळून वगैरे मुलं दिवसभर शांत तर बसत नसतात मुलं. त्यामुळं त्यांना म्हणजे शाळेतून आलं की त्याला काही ना काहीतरी खायला लागतंच. त्यामुळं ना आज त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल नाश्ता बनवावा असं ठरवलं होतं. कारण की भाजी चपाती खाऊन कंटाळतात मुलं. त्यामुळं काहीतरी वेगळं बनवायचं, पौष्टिकच बनवायचं पण काहीतरी वेगळं बनवायचं असं मी ठरवलं होतं. आणि हे जे किचन पुसायचे डस्टर आहेत ना, हे माझ्याकडं 3-4 डस्टर होते. पण ना ह्या आजकालच्या ह्या हवेमुळं ना फक्त आता 2च डस्टर बाकी राहिली आहेत. 2 डस्टर तर अशीच उडून गेली हवेमध्ये. आणि ना म्हणजे सुकायला घालायला नाही तर किचनच्या आतमध्ये सुकायला घालायचं म्हणलं ना तर ते सुकत नव्हते. त्यामुळं थोडा वेळ जरी बाहेर ठेवलं, पटकन 5 मिनिटातच हवा यायची आणि उडून जायचं डस्टर. असं प्रकारे ना 2 डस्टर माझे गायब झाले. त्यामुळं ना आता राशन वगैरे भरायला गेलं ना तर ते हुक असतात ना, ते हुक आणणार आहे. त्याच्यावरती ना डस्टर अडकावले तर ते सुकतात पण आणि भिंतीला अडकवून राहतात. त्यामुळं टेन्शन राहत नाही बाहेर सुकायला टाकायचं. तर आता इथे ना मी कांदा आणि टोमॅटो मला चॉप करायचा होता. त्यासाठी मी हे चॉपर काढलं आणि ह्याला काय झालं काय माहिती, मध्येच अडकून बसलं. हे ना खराब झालं ते. भरपूर वेळ मी त्याला ट्राय केलं, नीट करण्याचा प्रयत्न केला, पण ते नीट झालंच नाही. त्याच्यामुळं ना जास्तीच टेन्शन आलं. किती छान कटिंग होत होती याच्याने, एकदम बारीक बारीक कटिंग व्हायची. आणि त्याला मी ठेवत पण होते, एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवत होते. पण तरीसुद्धा तो चॉपर कसा काय खराब झाला काय माहिती. आता ते साहेबांनाच दाखवावं लागेल. साहेब जेव्हा कामावरून येतील तेव्हा ते बघतील खोलून त्याला. जर होत असेल नीट तर बरंच झालं, नाही जर झालं नीट तर मग पुन्हा खूप त्रास होईल ते कटिंग करायचा हाताने. म्हणजे वेळ भरपूर लागतो ना बारीक कटिंग करायची म्हणली तर कुठली पण भाजी. तर आता इथे ना मी गव्हाच्या पिठाचं आणि रव्याचं धिरडं बनवणार आहे. त्यासाठी ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं चाळून आणि 1 वाटी एकदम बारीक रवा घेतला. त्याच्यामध्ये ना हे कांदा आणि टोमॅटो आता मिक्स झालं आहे. तर हे एकदम बारीक कट करून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर याच्यामध्ये टाकली. म्हणजे गव्हाचं पीठ 1 वाटी, 1 वाटी रवा, छोटे छोटे आकाराचे 2 कांदे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकला. त्यानंतर याच्यामध्ये ना 1 चमचाभर लाल तिखट टाकलं. लाल तिखट आपल्या आवडीने टाकायचं. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं इथे आमचूर पावडर टाकलं. त्यानंतर थोडंसं आता धना पावडर टाकले. हे बघा अर्धा चमचा धना पावडर. त्यानंतर आता ना अर्धा चमचा, अर्धा नाही पाव चमचा एकदम काळी मिरीचं पावडर, फक्त 2 चिमूटभर. आणि त्यानंतर ना हे गरम मसाला टाकला 1 चमचा. तर आता एवढेच मसाले टाकायचे. त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं. आणि आता हे सगळं जे आहे ना ते थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. तर हळद राहिली होती, थोडीशी हळद टाकायची कारण कलर चांगला येतो त्याच्यामुळे. आणि आता ना याला थोडं थोडं पाणी टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गाठी वगैरे होऊ नये. आणि जसं आपण डोश्याचं पीठ जसं बनवतो तसं, म्हणजे त्याची थिकनेस तशी असली पाहिजे डोश्याच्या पीठसारखी. आणि थोडं थोडं पाणी टाकूनच याला हे करायचं, म्हणजे गाठी होत नाहीत. थोडं थोडं पाणी टाकून जर ढवळलं तर. आणि आता हे बनवलेलं बॅटर जे आहे ना हे 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं. ज्यामुळं ना रवा जो आहे तो रवा व्यवस्थित फुलून निघेल. आणि 10 मिनटं ठेवून दिलं. त्यानंतर जेवढा काही पसारा काढला होता तो पसारा व्यवस्थित आपापल्या जागेवरती ठेवून दिला. आणि किचनवरती पण थोडंफार आता ते ढवळताना वगैरे थोडंफार सांडलं होतं तर ते पटकन पुसून घेते. आणि एवढी सगळी कामं झाली पण हंडा अजून भरणं चालूच होतं. थोडं थोडं म्हणजे एकदम बारीक पाणी चालू असतं. आणि टाकी एकदा भरते, पूर्ण रिकामी होते, पुन्हा भरते आणि पुन्हा रिकामी होते. याच्यामध्ये भरपूर वेळ लागतो हंडा भरायला. काय पाहिजे?
आणि ते बघा अनुष्काच्या फेऱ्या चालू झाल्या होत्या, म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचं म्हणलं ना तर ती सारखं फेऱ्या मारते किचनमध्ये, मम्मी मला भूक लागली, मम्मी मला भूक लागली म्हणते. पण भाजी चपाती वगैरे रोजची जी असते ती खायला म्हणल्यावर तिला भरपूर कंटाळा येतो. तर आता धिरडं बनवणार आहे म्हणून समजलं होतं, त्यामुळं ती सारखं सारखं फेरी मारत होती, मम्मी झालं का झालं का अशी करत होती. आणि तोपर्यंत नाही ते वैभव पण आला होता, तर वैभव गेलाय फ्रेश व्हायला. तर मी आता एक एक म्हणजे ह्या दोघांसाठी पटापट बनवून देते. आणि थोडंसं हे शेकायला उशीर लागतो ना, त्यामुळं प्रॉब्लेम होतो. तर आता वैभव आल्या आल्या फ्रेश व्हायला गेला, तोपर्यंत मी अनुष्काला एक बनवून दिलं आणि त्यानंतर मग आता वैभवसाठी बनवते. आणि आता थोड्या वेळाच्या नंतर ना वैभवचा ट्युशनला जायचा पण टायमिंग होईल. आज फर्स्ट डे आहे त्याचा ट्युशनला जाण्याचा. आणि आता सध्या तो 9वीला आहे, त्यामुळं मग आम्ही त्याला ट्युशन लावायचं ठरवलं होतं आणि लावलं त्याला ट्युशन. आता बघूया काय प्रगती होते काय नाही. आणि ना घाई खूप झाली होती, त्यामुळं ना मी जवळून हे दाखवलं नाही सगळं प्रोसेस. तर ना फक्त नॉनस्टिक तवा घेतला, त्याच्यावरती तेल पूर्ण व्यवस्थित पसरवलं आणि त्याच्यावरती हे जे बॅटर बनवलं होतं ना डोशासारखं फक्त बनवायचं बॅटर. तर हे बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ना याला म्हणजे कमीत कमी 1 मिनटासाठी का होईना असंच सोडून द्यायचं, ज्यामुळं ते व्यवस्थित शेकून निघतं. आणि नंतर त्याला वरतून तेल लावायचं आणि पुन्हा पलटी करायचं त्याला. तर अशा पद्धतीनं ना मी सगळे जेवढे धिरडे होते ना सगळे बनवून घेतले. आणि हे अशा प्रकारे ना एखादं प्लेट जर ठेवलं ना तर पटकन शेकून निघतं ते, त्यामुळे मी प्लेट ठेवत होते. आणि मी ना जो मधला छोटा गॅस आहे ना छोटं बर्नर, त्याच्यावरती मी धिरडं शेकत होती आणि वरून ना गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवली होती. त्यामुळं ना एकदम कडक आणि छान कुरकुरीत अशी धिरडं तयार झाली होती आणि मुलांना खूप आवडली ही धिरडं. तर एकदा तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. मी वाटल्यास ना अजून एखाद्या वेळेस ही रेसिपी शेअर करेन. आणि तसं पण मी बनवत असते सतत काही ना काहीतरी. पण ही धिरडे जी आहेत ना ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहेत, त्यामुळं ना ही अतिशय पौष्टिक आहेत. आणि मुलं अशी भाजी चपाती खायला नखरे करतात, त्यामुळं ना असं काहीतरी आयडिया करून त्यांना काहीतरी चारावं लागतं भाजी चपाती वगैरे. तर ना मुलांना ही धिरडं खूप आवडली होती, त्यामुळं ना मी अजून एखाद्या वेळेस ही रेसिपी बनवेन आणि त्या टायमाला एकदम म्हणजे वेळ निवांत काढून मी ही रेसिपी बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता पण सध्या पण शेअर केलेली आहे, जे काही बनवलं ते मी तुमच्यासमोरच बनवलं. फक्त की हे शेकत असताना फक्त हे कॅमेराजवळ वगैरे करायला माझ्याकडे वेळ नव्हता. आणि ते बघा अनुष्काचं तिला भरपूर आवडली होती रेसिपी, छान वाटत होती. त्यामुळं ती आवडीने एकदम खात होती. आणि आपण काहीतरी असं बनवलं आणि मुलांना ते आवडलं आणि मुलांनी आवडीनं खाल्लं ना तर मग ते आपल्याला स्वतःला बनवायला पण इंटरेस्ट येतो आणि त्यासाठी कितीही काही कष्ट करावे लागले तरीसुद्धा काही वाटत नाही, कारण मुलांना आवडलं, मुलांनी पोट भरून खाल्लं यातच आपला आनंद असतो. तर फ्रेंड्स आता हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.